नमस्कार, कसे आहात सगळे? ध्यानी मनी चॅनल बघताय ना? त्यातले व्हिडिओ आवडतायत ना? तुम्हाला काही नवीन विषय हवे असतील, नवीन विषयावरती बोलणं व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये मला जरूर कळवा. कमेंट्समध्ये जरूर कळवा. मी ना गेल्या 20 वर्षापूर्वी जेव्हा मानसशास्त्र क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मला इतके काही-काही छान अनुभव येत गेले. तर मला असं वाटलं की ते पण तुमच्याबरोबर शेअर करावेत. तर सुरुवातीला जेव्हा मी ना कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्येच असताना मला मानसशास्त्रामध्ये काहीतरी करावं असं वाटायला लागलं. आणि खरं सांगायचं तर मानसशास्त्र हा विषय तेव्हा ट्रेंडिंग पण नव्हता. आणि ते तरी सुद्धा मला तो घ्यावासा वाटला. कारण त्याच्याबद्दल खूप मोठं अट्रॅक्शन वाटत होतं. याच्यामध्ये काय आहे? मला समजून घ्यायचंय. ह्याच्यात काय करतात लोकं? काय शिकवलं जातं? हे सगळं समजून घ्यायचं होतं. म्हणून मग मानसशास्त्र या विषयामध्ये डिग्री करायचं ठरवलं. तेव्हा खरं तर इंजिनिअरिंगला जाणं, मेडिकलला जाणं हे इतकं एकदम फेमस होतं किंवा इतकं त्याच मार्गाने लोकं जात होते. आणि त्या काळामध्ये सायन्स स्ट्रीम सोडून मानसशास्त्रामध्ये येणं, त्यावेळेला मानसशास्त्र ही फक्त आर्ट्समध्ये असणारी डिग्री होती. तर त्यावेळेला मानसशास्त्रात येणं हे खरं तर एक काय म्हणता येईल चॅलेंजिंग होतं म्हणा किंवा त्यावेळेला थोडंसं नवीन काहीतरी करतोय असा विषय होता. पण तरी एक आजतागायत म्हणजे जेव्हा मी मानसशास्त्रामध्ये 12वीला सायन्स करून त्यानंतर मानसशास्त्राच्या विषयामध्ये शिरले, तर तेव्हापासून आजतागायत एकदाही असं वाटलं नाही, की अरे आपण काहीतरी चुकलो. आणि खूप छान पहिल्यापासून त्याच्याबद्दल एक अनुभव मिळत गेला. जेव्हा डिग्री घेत होते, तर त्यावेळेला सुद्धा सुदैवाने मला इतकं छान कॉलेज मिळालं होतं, की त्याच्यामधून म्हणजे नुसतं डिग्री घेताना नाही, तर त्याच्यात ते ॲप्लिकेशन कसं करता येऊ शकेल. तर मी साधारण एफ-वायला असतानाच वेगवेगळे रिसर्च पेपर्स पण प्रेझेंट केले होते वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमधनं. तर त्यामुळे मानसशास्त्राचा एक ओव्हरऑल अंदाज येत गेला आणि समजत गेलं. आणि मग हळूहळू लक्षात येत गेलं, की मानसशास्त्र ही आपल्याकडे आर्ट्सची स्ट्रीम मानली जाते. त्यावेळेला जायची. पण खरं तर तो मेंदूच्या शास्त्राचा अभ्यास आहे. तर त्यामुळे खरं तर ते सायन्स आहे. पण मी माझ्या एका प्रोफेसर्सना एकदा विचारलं होतं, की का बरं मानसशास्त्र ही आर्ट्सची स्ट्रीम आहे? तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं, की तुझं म्हणणं बरोबर आहे, की हे सायन्स आहे. पण जेव्हा आपण लोकांशी बोलतो, लोकांशी संवाद साधतो, तर ती एक कला आहे ना. तर त्यामुळे ते कलेच्या क्षेत्रामध्ये येत असावं. असं त्यांनी मला उत्तर दिलं होतं. तर एकदा मानसशास्त्राची डिग्री झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलं आणि त्यानंतर मग काम करायला सुरुवात केली. आणि लक्षात आलं की कॉलेजमध्ये शिकणं ज्या काही गोष्टी असतील, जे विषय असतील आणि मग ॲक्चुअल काम करणं, लोकांशी बोलणं ह्याच्यामध्ये किती फरक आहे. कारण आपण बऱ्याचदा अशा पठडीमधून आपल्याला त्या कुठली या माणसाला काय बरं डिसऑर्डर असू शकेल किंवा या माणसाचा काय प्रॉब्लेम असू शकेल असा विचार पुस्तकी केला जायचा सुरुवातीला. पण मग त्यानंतर लोकांना बोलतं करणं, त्यांचं ऐकून घेणं. बऱ्याचदा सुरुवातीला असं व्हायचं की अरे आपण पटकन काहीतरी सोल्युशन देतो ह्यांना, हे आपल्याकडे सोल्युशनला आलेत, आपण त्यांना सोल्युशन देऊन टाकणार. असा विचार व्हायचा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही असं करून चालणार नाहीये. सुरुवातीला आपल्याला लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. हाही एक विषय झाला की मी जेव्हा मास्टर्स करत होते, तर त्यावेळेला एका सायकियाट्रिस्ट बरोबर इंटर्नशिप पण करत होते. तर त्या सरांकडून मला खूप शिकायला मिळालं. ते मला म्हणायचे की आपण पेशंटमध्ये इन्व्हॉल्व होता कामा नये. आपल्याला त्यांच्यापासून एक थोडंसं अंतर राखायला पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा ते अंतर राखायला पाहिजे. कारण जर आपण त्यांच्या प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व झालो, तर आपल्याला त्यांना मदत करता येणार नाहीये. तर तो एक खूप छान धडा त्यांच्याकडनं शिकायला मिळाला. अर्थात सुरुवातीला ते जमायचं नाही, पण हळूहळू सवयीने ते जमत गेलं आणि आता खूप छान पद्धतीने ते करता येतं. आज सुद्धा जेव्हा काउन्सिलिंगच्या वेळेला काही वेळेला लोकं मला विचारतात, "तू इतक्या दिवसभरामध्ये इतक्या लोकांची निगेटिव्हिटी तुझ्या डोक्यावरती घेतेस आणि तुला कसा त्रास होत नाही त्याचा?" तर त्यावेळेला मी त्यांना पटकन सांगते, की कदाचित मी हे सवयीने डेव्हलप केलेलं तंत्र आहे, की जेव्हा एखादी व्यक्ती माझ्या समोर येते, दार उघडून माझ्या समोर येते, त्यावेळेला मी पूर्णपणे त्या व्यक्तीचा विचार करते आणि एकदा ती व्यक्ती दारातून बाहेर झाली, की ते दार जसं बंद होतं, तसं माझ्या डोक्यातला त्या व्यक्तीबद्दलचा विचारही बंद होतो आणि तो व्हायला हवा, नाहीतर मग माझंच काही खरं नाही होणार. सो अशा पद्धतीने काउन्सिलिंग सुरुवात केली आणि मग अ, अ, ऑक्सफर्डला जायची संधी मिळाली, ऑक्सफर्डला डिग्री करायची संधी मिळाली आणि तो पण खूप सुंदर अनुभव होता. कारण एक लक्षात आलं, की आपल्याकडे भारतामध्ये जी एज्युकेशन सिस्टीम आहे, ज्या पद्धतीने शिकवलं जायचं पूर्वी
आता चित्र बरंचसं बदललेलं आहे, पण पूर्वी ज्या पद्धतीने शिकवलं जायचं, तिथे तुम्हाला विचार करायला स्कोप कमी असायचा. स्टुडंट्सना विचार करायला स्कोप कमी असायचा. म्हणजे इतकं की मास्टर्स करत असताना सुद्धा आम्हाला आमचे प्रोफेसर्स नोट्स डिक्टेट करायचे आणि ते आम्ही लिहून घ्यायचो आणि ते तसंच वाचायचो आणि परीक्षेमध्ये प्रेझेंट करायचो. पण जेव्हा मी ऑक्सफर्डला गेले तेव्हा लक्षात आलं की तुम्हाला तुमचं तुमचं शिकायचंय आणि जितकं जे काही मटेरियल आहे ते तुमच्या समोर आहे. तुमच्याकडे मोठ्या लायब्ररीज तुमच्या समोर ओपन आहेत आणि मग जेवढं ज्ञान तुम्ही घ्याल, जेवढं ज्ञान घ्यायची तुमची कपॅसिटी आहे, तयारी आहे, तेवढं तुम्हाला मिळणार आहे. इतका साधा हिशोब होता. आणि जर तेवढं आपण नाही घेतलं तर कुठेतरी मागे पडणार आहोत, कमी पडणार आहोत, असं होत होतं. तर सुरुवातीला पहिले 2 महिने तर त्या सगळ्याशी कोपअप करायलाच लागले मला, की अरे आपल्याला विचार करून लिहायचं आहे, आपल्याला विचार करून गोष्टी मांडायच्या आहेत. पण एकदा ते शिकल्यानंतर इतकी मजा यायला लागली आणि खूप छान तो अनुभव होता. आणि ती डिग्री झाल्यानंतर ऑक्सफर्डमधली जी डेव्हलपमेंटल सायकोलॉजीची डिग्री आहे ती झाल्यानंतर मग लंडनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि ते काम करताना सुद्धा तिथली चॅलेंजेस वेगळी होती, कारण तिथे मला वेगवेगळ्या कल्चरमधल्या लोकांना भेटायचं होतं, बघायचं होतं. तर म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ॲफ्लुएंट क्लासमधले ब्रिटिश लोकांपासून आफ्रिकन ब्रिटिश लोकांपर्यंत किंवा ऑर्थोडॉक्स ज्युईश लोकांपर्यंत अशा वेगवेगळ्या कल्चरमधल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करायचं काम होतं किंवा ते करावं लागत होतं. त्यामुळे त्यांचा कारण काउन्सिलिंग हे फील्ड असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला फक्त सल्ला नाही देऊ शकत किंवा फक्त त्यांच्या प्रॉब्लेम बद्दल नाही बोलू शकत. त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती लागते, विशेषतः त्यांच्या संस्कृतीची तुम्हाला माहिती लागते. तर त्यामुळे ती समजून घेणं, त्या संस्कृतीमध्ये एकमेकांमध्ये इंटरॅक्शन्स कशा असतात, मुलांचं आईवडिलांची नातं कसं असतं, हे खूप वेगवेगळे विषय आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रिटिश फॅमिलीमध्ये, एखाद्या टिपिकल ब्रिटिश फॅमिलीमध्ये मुलं थोडी मोठी झाल्यानंतर आई वडिलांचा मुलांच्या गोष्टींमधला इंटरफरन्स कमी असतो. व्हेअरॅज ऑर्थोडॉक्स ज्युईश फॅमिलीमध्ये ते इतके क्लोज नेट असतात, इतके जवळ एकत्र राहणारे लोक असतात की त्यांच्यामध्ये मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडील आणि मुलं आई वडिलांचं ऐकणं, आई वडील जे सांगतायत ते मुलं फॉलो करतात, अशा पद्धतीचं दुसऱ्या टोकाचं उदाहरण बघायला मिळतं. तर हे सगळं समजून घेऊन त्यांच्याशी बोलणं हा एक खूप चॅलेंजिंग प्रकार होता. पण त्याच्याने मला असं वाटतं की मी खूप समृद्ध झाले. हे सगळं शिकताना, हे सगळं समजताना, हे सगळं बोलताना माझी खूप छान डेव्हलपमेंट झाली. त्याच्यानंतर परत भारतामध्ये आल्यावरती अजून परत वेगवेगळी चॅलेंजेस होती. सुदैवाने मला असं वाटतं की मी जेव्हा 2006 मध्ये UK मध्ये गेले आणि परत 2012 मध्ये परत काम सुरू केलं भारतात येऊन, तर तेव्हाच परिस्थिती थोडी बदललेली होती. त्या एक 6 वर्षामध्ये मानसशास्त्राबद्दलचा अवेअरनेस लोकांचा वाढलेला होता. थोडासा वाढलेला होता, पण नक्कीच त्याच्यामध्ये फरक जाणवत होता. त्यामुळे जेव्हा मी सायकोलॉजी घ्यायचं ठरवलं होतं मी शाळेत असताना, तेव्हापासून आत्तापर्यंत सायकोलॉजीकडे जाणाऱ्या स्टुडंट्सचं प्रमाण पण वाढलं होतं. तर हे चित्र खूप छान होतं. पण तरी असं जाणवत होतं की मानसशास्त्राबद्दल अवेअरनेस अजून वाढायला पाहिजे, अजून ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तोपर्यंत सुद्धा मानसशास्त्रज्ञाकडे जाणं किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं, सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे मी काय वेडी आहे का? असाच एक अप्रोच होता. तर तो बदलायला हवा कुठेतरी असं वाटत होतं. भारतामध्ये सुद्धा अनेक लोक त्या विषयात काम करत होते. खूप छान पद्धतीचं मानसशास्त्राबद्दलचा अवेअरनेस स्प्रेड करत होते. तर आपल्यालाही ह्याच्यामध्ये कुठेतरी जॉईन व्हायला पाहिजे असं जाणवत होतं सातत्याने. तर त्यामुळे माझं काउन्सिलिंग सुरू होतं. त्याच्याच बरोबर काही वर्कशॉप्स घेत होते शाळांमध्ये, इतर काही गोष्टी ट्रेनिंग वर्कशॉप्स घेत होते. हे सगळं करताना अजून काहीतरी केलं पाहिजे. आपण खूप लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतो आहोत, लिमिटेड नंबर पर्यंत पोहोचतो आहोत आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं वाटत होतं. आणि मग त्याच्यातून स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करावं अशी कल्पना पुढे आली. तर त्याच्याबद्दल मी घरी काही लोकांशी बोलले, काही मित्रमंडळींशी बोलले आणि खरं सांगायचं तर तो सुरुवातीला नुसतं बोलण्यापुरताच राहिला तो विषय. आणि मग काही दिवसांनी ज्यांना मी सांगितलंय ते मला असं थोडं थोडं पोक करायला लागले. मग कधी सुरू करतेस चॅनल? मग काय विचार केलायस? असं सुरू झालं. आणि मग माझ्या डोक्यात यायला लागलं की नाही अरे आपण हे सिरियसली घ्यायला हवं, नुसतं बोलून चालणार नाहीये. आणि मग त्याच्यानंतर त्या प्रोसेस बद्दल काहीच माहिती नव्हती. मग त्याच्यानंतर
नाही काही करायचं आणि आपण हे सुरू करायचं असं ठरवून या वर्षीच्या गुढीपाडव्याला ध्यानी मनीची सुरुवात झाली. आणि मग ती सुरुवात झाल्यानंतर सुद्धा ते काहीच माहिती नव्हतं. व्हिडिओ शूटिंग म्हणजे काय, आपण कॅमेऱ्यासमोर बसून बोलतो म्हणजे काय, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, त्याच्यानंतर त्या व्हिडिओचं एडिटिंग होतं म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय होते, त्याच्यावरती काय काम होतं. बरं मी जेव्हा शूटिंगसाठी जाणार आहे तेव्हा माझी तयारी मला काय करायला हवी किंवा मी काय अपेक्षा केली पाहिजे ह्याच्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. आणि ते सगळं नव्या उलगडत गेलं. तर त्यामुळे नंतर लक्षात आलं की साधारण एक 7-8 मिनिटाचा एक व्हिडिओ करायचा असेल तर त्याच्या पाठीमागे किमान 3 ते 4 तासाची मेहनत आहे. त्यामुळे नंतर लक्षात येत गेलं की हे जे काही लोक व्हिडिओज करतात, चांगल्या चांगल्या गोष्टी मांडतात, युट्यूबच्या माध्यमातून चांगले विचार स्प्रेड करतात, तर त्यांची त्याच्या पाठीमागची मेहनत किती आहे. तर हे सगळं सुरू करताना कुठले विषय घ्यावेत, काय विषय मांडावेत. तर मग सुरुवातीला असं वाटलं की आपण जे विषय ऑलरेडी मांडतो आहोत, काउन्सिलिंग मधून मांडतो आहोत किंवा वर्कशॉप्स मधून मांडतो आहोत, ते विषय आपण लोकांसमोर मांडूया. आणि मग त्याच्यातून सुरुवात झाली की पेरेंटिंग बद्दलचे विषय मांडणं, की टीनेजर मुलं जी आहेत तर त्यांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, त्यांना कशी शिस्त लावली पाहिजे, हे सगळं लोकांसमोर मांडणं. किंवा छोटी मुलं आहेत, काही वेळेला ती खूप अग्रेसिव्हली वागतात, तर ती का तसं वागत असतील, त्यांच्या त्या हिंसक वागण्याचं काय कारण असेल, असं लोकांसमोर मांडणं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की काउन्सिलिंग हा जो विषय आहे, हाच लोकांसाठी खूप नवीन आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा अनेक गैरसमज दिसून येतात, की मी जेव्हा काउन्सिलिंग करते तेव्हा सुद्धा असं दिसून येतं की अरे, तुम्ही औषधं देणार का मला, असा प्रश्न विचारला जातो. तर तेही लोकांचे गैरसमज आपण दूर केले पाहिजे. तेही लोकांना सांगितलं पाहिजे की काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते. त्या विषयावरती मग 2 व्हिडिओ केले गेले. सो असे एक एक विषय उलगडत गेले. बऱ्याचदा जेव्हा मी मुलांना काउन्सिलिंग करते तेव्हा असं होतं की तो विषय फॅमिलीपर्यंत जातो, कपल पर्यंत जातो. बऱ्याचदा कपलमध्ये काय एक वाक्यता नसते म्हणा किंवा त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट्स असतात आणि त्याचा परिणाम मुलांवरती होतो. मग कुठेतरी कपल काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. तर ह्या सगळ्या प्रोसेस सुद्धा लोकांसमोर उलगडली पाहिजे. आपल्याला काउन्सिलिंग मधून जे लक्षात आलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत मांडलं पाहिजे. त्याच्यातून मग एखाद्या सहजीवनामधली किंवा कंपॅनियनशिप मधली काय कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे ह्या विषयावरती काही व्हिडिओज केले. असं करत करत ते व्हिडिओज पुढे जात गेले आणि ती प्रोसेस आता फारच एन्जॉय करते आहे मी. आणि सुरुवातीला जे काही काही हिचेस येत होते म्हणा किंवा काही समजत नव्हतं, काही वेळेला शूटिंग करताना काही अडचणी येत होत्या, काही वेळेला कंटेंट तयार करताना अडचणी येत होत्या, त्या सगळ्यामध्ये आता थोडासा सराव झाला असं वाटतं. आणि आता ह्याच्यामध्ये पुढे अजून काही काही करायचा उत्साह पण वाढलाय. तर आता ह्या सगळ्यामध्ये पुढे आता मी एक महत्वाचा विषय घेऊन येणार आहे. आणि आता मी तो विषय आता सांगणार नाहीये, तो तुम्ही ओळखायचा आहे. खूप महत्वाचा विषय आहे, सगळ्या आपल्या रोजच्या आयुष्यात सगळ्यांना उपयोगी पडणारा विषय आहे. आणि विषय मोठा आहे, त्यामुळे त्या विषयावरती एक 3-4 व्हिडिओची सिरीज मी करणार आहे. तर आता तुम्ही हा विषय काय आहे तो ओळखा आणि कमेंट्स मध्ये मला लिहा. आणि असंच माझ्यावरती तुमचं प्रेम ठेवा. तुम्ही खूप छान ध्यानीमनीला खूप छान प्रतिसाद देता आहात, स्वतः काही कमेंट्स करता आहात, मला प्रत्यक्ष भेटून मला सांगता आहात की किती छान चालू आहे, मला प्रोत्साहन देता आहात. सो तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू दे आणि ध्यानीमनी बघत राहा. आणि या नवीन जी सिरीज येते आहे, नवीन विषय येतो आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड.